अधिकारानं कायचं काय रे ह्याची रे असं माणसं डिरिंगनं तेच बोलतात जे मनातून प्रेम करतात. ही मोचळ बोलणारी असतात ना मोचळ या भरत महाराज ही वरून गोड बोली असते ती ध्यानात ठेवा. हा तरला नाही मी आहे बरं चल बरं काम आहे गर्भ आमच्या मनात पाप नाही सरळ सरळ सांगतो बरोबर आहे का नाही. हां आमचं एक आहे आमचा स्वभाव फटकळ आहे. लक्षात आलं का स्वभाव कसा आहे फटकळ आहे. मी सरळ सांगतो बोलून जातो पण आमच्या मनात कधी पाप आलं नाही कधीच पाप येणार नाही. आणजी गोड बोलून वा 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 माय वा वा छान आण नका मला हां असं 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 बरोबर आहे का नाही. हा असं हात फिरणार गोड बोलून काटा काढणार अशी लईत ना महाराज नाही का. चोंबाळे म्हणायचे त्यांना कसले म्हणायचं चोंबाळे वा वा यो मा तस करतो तसं यो लई तो काय सांगावं. आता मी ना समोर नंबर 1 7 दिवसात नंबर 1 साठी महाराज आणि मी बाहेर गेलं लई ना आलाय काय हो. त्याच्यामुळे मी रुपया सोडीना लोकाला रुपया सोडीना महाराज काय नाही. तुम्ही हे ध्यानातलं काढून टाका की लोक लय आपल्यावर प्रेम करते. नाही 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 तू ही काढूनच टाक डोक्यातलं काही नसते काय नसते. 8 दिवस आपलं गाणं नरड जाऊ द्या महाराज लोकाला आपला बाप दुसरा गायक ह्याचं काय ह्याचा 8 दिवस ते हात काय झालं तरी करंट बसला होता त्याला घडलेली घटना महाराज. करंट बसला आणि गावाशेजारचं गाव वा वा भरत महाराज म्हणणारी माणसं हात करंट बसला आणि वाजविताची आहे ना. 8 दिवस तोंडावर सांगतो विचारलं सुद्धा नाही लोकांनी महाराज विचारा त्याला तोंडावर. लाईनला उभा राहायचा टाळ घेऊन माघारी जायचा गळ्यात पडून ढसा रडलोत माझ्या कीर्तन दिवशी. मी म्हणलं बरं ह्या बाकी मला म्हणलं ह्या की असं असं होतंय. मी म्हणलं हे असेच लोक आहेत आपल्या कलेवर प्रेम करतात आपल्यावर प्रेम करणारे मोजके लोक आहेत. कोण प्रेम करतो कशाला महाराज कोणी नाही. मग हे बघा आमचं भरत महाराजाचं गुरुजीचं आमचं प्रेम आहे सगळ्याचं आमचं प्रेम. आम्ही हे गायक आहेत कीर्तन करत आहेत मी कीर्तन ते वाजवते म्हणून प्रेम नाही विठ्ठल महाराज. आमचं जी प्रेम आहे ती आमचं अंतकरणावर प्रेम आहे. आम्ही कलेवर प्रेम करत नाही. नाही हां कलेवर प्रेम करायला लईत हो मनावर प्रेम करणारं कोणीतरी पाहिजे. कुठं काय लोक हे सगळं थोतांड हे असं काही नसतंय खरं. इकडे लक्ष द्या एक जमते ना थोडे हां गुरुजी गडबड नाही इकडे लक्ष एक असं हा उद्या काला असेल बरोबर आहे का नाही. हा इकडे लक्ष द्या थोड्या वेळात इकडे लक्ष. एकच दृष्टांत सांगतो देवाविषयी संतांनी किती झोकून दिलेले. संतांनी 100% देवाला झोकून दिलं त्याला एवढ्या डिरिंगनं बोलायला लागलेत. असले ते भक्त आहेत महाराज देव बी असलाय पूर्णपणे समर्पण केलं की देव त्याचा 100% भार वाहतो. आपले 900 पूर्ण का होत नाहीत माहिती का तुम्हाला. आपले 900 आपण म्हणतो श्याम बाबा आमचं एवढं काम झालं ना मी सप्त्याला एक महाराज घेईन बरं का यजमान. लक्षात यायला लागले का नाही. मंदिराच्या बाहेर आलोत की आपल्या मनात काय येतं माहिती का असलं कुठं खरं असतं का ह्याच्यामुळं आपले 900 पूर्ण होत नाही. मगाचा आपल्या दोघा तुमचा विषय ती पूर्णपणे समर्पण करा बाबा 100% काम करणार. फक्त पूर्णत्व जिम्मेदारी सोपून द्याव त्याच्यावर. बघ चल हां तू कोबरा एकदा लय वैतागले होते तू कोबरा म्हणले अरे इथं सांगून कशाचा देव अरे काय अरे म्हणले आमचे लेखी देव मेला असो त्याला असेल. मेला म्हणले देवच मेला आमचे लेखी देव मेला ज्याला असेल त्याला असेल बा पण आमच्यासाठी देव मेला. म्हणलं कसं काय मेला हा काय करायला लागला असं आमच्यासाठी. हे बघा भांडणं देवा संकरी जा माणसं संकरी जा नाही. भांडणं तुमचं एखादं काम होत नाही ना त्या नालायकामुळं आपलं काम झालं ही डोक्यातलं काढून टाका. देवाच्या समोर जा इथं जा भगवान बाबा समोर श्याम बाबा समोर आणि घ्या हानू बाबा एवढी भक्ती करायलोय एवढी वर्गणी द्यायला लागलोय आमचं काम का होत नाही. 100% गॅरंटीनं सांगतो महाराज. उद्या तुम्ही भगवान गडाच्या आता उद्या वर्गणी बरोबर आहे का नाही 1 लाख रुपये जर दिले तर मी इमानदारीनं सांगतो वर्षाच्या आत भगवान बाबा 5 लाख काढून देतील. कुठून काढून देतील मेळ लागू देत नाहीत पण देणार मात्र एवढं लक्षात ठेवा. कळायला लागले का नाही 100% कुठून ना कुठून तरी काढून देणारच काही ना काहीतरी करणारच. तुम्हाला मेळ बी लागू देणार नाही. तुम्ही द्या ना तुम्ही दिलं की बरोबर देव देतो. किती समर्पण होतं सांगतो. आणि आता इकडे बघा इकडे लक्ष द्या काय झालं. पांडव वनवासातून परत आले. कोण एवढा दृष्टांत आहे का मामा दादासाहेब आणि घरी जा बस. वनवासातून परत आले गुरुजी ऐकण्यासारखा दृष्टांत. नेमकं आमच्या गुरुजीने सांगितलं कालच नेमकं ऐकला की वनवासातून परत आले नंतर विठ्ठल महाराज दुर्योधनाकडे गेले. एवढं लक्ष देऊन ऐकावं लय गोड आहे. दुर्योधनाकडे गेले. दुर्योधना म्हणले काय
आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक. ऐका ऐका, एक मिनिट ऐका, हो विक्षेप करू नका. आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक. कोण म्हणले? पांडव. कोणाला म्हणले? दुर्योधन म्हणला सुईच्या टोकावर जेवढी जागा बसती तेवढी सुद्धा मी तुम्हाला देणार नाही. गेले माघारी. पांडवाला वाली कोण? कृष्ण. बरोबर आहे की? देवाला हस्तिनापुराला बोलून घेतलं. थोडं लक्ष द्या. देवा इकडे म्हणले का काय रे धर्मा? काय नाही म्हणले, तुम्ही दुर्योधनाला समजून सांगा, शिस्ताई करा. शिस्ताई म्हणजे समजूत घालण्याकरता दुर्योधन तिथं गेला. भरत महाराज कुठं? अरे श्रीकृष्ण गेले दुर्योधनाकडे. दुर्योधनानं सांगितलं काका महाराज. दुर्योधन म्हणला देवा पांडवाविषयी बोलण्यासाठी आला असलास तर आल्या पावली निघून जा, मी त्यांना काहीच देणार नाही. हा युद्ध करा म्हणा. निघाले देव निघाले. राग देव निघाले. नीट ऐका, देव निघाले की अरे दुर्योधन म्हणला देवा जाऊ द्या तिकडं, पण नातं आहे आपलं, जीवन जा. काय करून जा? पटकन बोला. जेवण करून जा. देव काय म्हणे माहिती का? दुर्योधना जे माझं ऐकत नाहीत ना त्यांच्या घरी मी जेवत नाही, चहा बी पित नाही, पाणी बी घेत नाही. जे माझं ऐकत नाहीत त्यांच्या इथं मी चहा पित नाही, पाणी पित नाही, जेवण करीत नाही. ती भीष्म तिथंच होते. भीष्माचार्य म्हणले देवा आपल्या घरी चला, शहाणपणानं आपल्या घरी चला. देव म्हणले जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहे त्यांच्या इथं बी मी जेवत नाही. जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहेत त्यांच्या घरी बी मी जेवत नाही. चलो विदुरा घर जा. भागवतात काशीनाथ शास्त्रींची कथा होतीच आमच्या बरोबर आहे का नाही? ऐकलंय तुम्ही? इकडं लक्ष द्या. गेले निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर म्हणले युद्ध करा. आणि युद्ध सुरुवात झालं. आणि राग भीष्मानं प्रतिज्ञा केली. कुणी प्रतिज्ञा केली? काय केली माहिती का? उद्या संध्याकाळपर्यंत पांडवच ठुणार नाही. निक्षत्रिय पृथ्वी करीन, पांडवच ठुणार नाही पृथ्वीवर. ऐका लक्ष द्या. ऐका, पांडव ठुणार नाही. गुरुजी देव लट कापायला लागले. कारण प्रतिज्ञा रावणाचीच काही वाटलं नाही, पण दुर्योधनाच्या प्रतिज्ञेच्या भीष्माच्या प्रतिज्ञा जड गेली. आणि अर्जुन बाण खाली ठुलान जाऊन झोपला. ऐका झोपला. भगवान त्याच्याजवळ गेले. अर्जुना उठणं. ते काय म्हणायचं? पडू द्या ग माझ्या मागं या पै काम आहे मला, उद्या युद्ध आहे, पडू द्या मला, तुम्हाला डोळा लागत नाही, आमची झोप म्हणू नका, जुगा पाहू देवाला पुन्हा म्हणायचं अर्जुना उठ र, झोप द्या देवा का म्हणा. आंबट करता तो बेदार माणूस, इथं बेदार व्हायला लागलाय. अरे अर्जुना भीष्मानं प्रतिज्ञा केली, ह्या जाऊ दे त्याला धंदाचे, मला पडू दे. आता नाव रिस्पॉन्स द्या ना. अर्जुन लट असं उठविलं, उठून बसविलं, डोळे चोळ. म्हणले अर्जुना येड्या, अरे भीष्मानं प्रतिज्ञा केली की उद्या पांडवाली मारून टाकणार आहे म्हणून. गुरुजी जाणकारासाठी अंगावर काटा येतो. प्रल्हाद महाराज काका ऐका, विठ्ठल महाराज ऐका. महाराज अंगावर काटा येतो, तुम्ही फक्त ऐका. अर्जुन म्हणला काय प्रतिज्ञा केली रे? भीष्मानं म्हणले भीष्मा म्हणला पांडव मारून टाकीन. गुरुजी ऐका. त्याला अर्जुनाचे डोळे भरून आले ना. अर्जुनाने एकच शब्द टाकला, ए देवा काय म्हणलास? प्रतिज्ञा काय केली? डबल ऐका. म्हणले भीष्मा तुम्हाला मारून टाकणार आहे. अर्जुन म्हणला भीष्मा आम्हाला मारून टाकणार आहे, मग तू काय करतोस? याला समर्पण म्हणायचं महाराज, याला समर्पण. बघ तुला काय करायचं. तीन झोपला अर्जुन, गोरायला लागला. कळालं गुरुजी? देवाचे डोळे पाण्याने डबडबले. आणि देवानं सांगितलं अर्जुना झोप, आता फक्त एवढं ऐकायचं होतं, बघतो मी काय करायचं ते. कळलं माझं बोलून? तू झोप. पहाट 3 वाजता द्रौपदीला शास्त्री बोलवून घेतलं. अरे भाऊ कुणी परशासाहेब कुणी? कृष्ण परमात्म्यानं द्रौपदीला बोलवून घेतलं आणि द्रौपदीला खांद्यावर घेतलं पहाट 3ला भाऊ. आणि जिथं भीष्माचार्य बसले होते ना तिथं नेलं आणि सांगितलं एक काम कर, बांगड्याचा आवाज आला पाहिजे त्या म्हाताऱ्याच्या पाया पडायचं जाऊन. द्रौपदी गेली आणि पाया पडली. भीष्माला वाटलं दुर्योधनाचीच बायको काय की. हिनं हात वरी केला आणि म्हाताऱ्यानं आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. बघा कळतंय का? बघा कळतंय का साहेब? कळलं मामा? कळलं? अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी हसली. गुरुजी द्रौपदी एकच म्हणली काय? महाराज कालचा आशीर्वाद, कालची प्रतिज्ञा खरी, कालचा आशीर्वाद खरा. डोळे उघडले. म्हाताऱ्यानं म्हणला द्रौपदी तू? म्हणले हो. इथं कशी आलीस? ती म्हणली मी इथं कशी आली हे नंतर सांगते, पण मला हे सांगा आशीर्वाद खरा का प्रतिज्ञा खरी? म्हाताऱ्यानं सांगितलं हे मी तुला नंतर सांगतो, तुला इथं आणलं कुणी ते मला सांग पहिलं. एवढ्या रातचं पाऊस चालू आहे. ती म्हणली माझा नौकर आला. अरे नौकर म्हणलं की मनात खरखर झालं, ह्याचीच करणी दिसायला लागली काहीतरी. दाखव म्हणले तुझा नौकर दाखव मला. चल नौकर दाखव. नौकर दाखव म्हणलं. म्हणली ती काय दारात उभा आहे. ऐका भीष्माचार्य लट कापायलेत.
देवाच्या समोर गेले, देवाच्याच हातातला कंदील घेतला आणि देवाच्या तोंडावर लावला. देवाला बघितलं आणि भीष्मानं मान फिरवली आणि भीष्माचे डोळे डबडबले. भीष्म म्हणले, द्रौपदी, हेव जर तुझा नौकर असेल ना, हेव काळा जर तुझा नौकर असेल आणि तुझ्या नवऱ्याच्या पाठीमागे हेव जर उभा राहत असेल तर कालच्या सारख्या लाख प्रतिज्ञा भीष्मानं केल्या तरी आजचा आशीर्वाद खरा होणार नाही. कळायला लागले? कळायला लागले? लक्ष आहे? 1 मिनिटासाठी पुढं चला, अर्ध्या मिनिटात थांबतो. चल म्हणले युद्ध कर, चल तयार हो. विठ्ठल महाराज युद्ध सुरू झालं आणि जीच बाण मारले दुर्योधनानं भीष्मानं अर्जुनाला. अर्जुन खाली पडला. देवाला कुठं सहन होते? शस्त्र तर हातात घ्यायचं नाही. लक्ष द्यायला लागलं काय? हा, सहन झालं नाही देवाला. देवानं मोडलेले अर्ध चाक घेतलं रथाचं आणि थांब भीष्मा म्हणून धावले की भीष्मा म्हणला, हो झालं युद्ध. म्हणला झालं युद्ध, मला मरायचंय. मला कळालं, मला मरायचंय. मला काय व्हायचंय? बोला, मला मरायचंय. आता एवढा मुद्दा एक सेकंद ऐका, चला द्या सोडून कीर्तन. देवानं सांगितलं, भीष्मा आजपर्यंत एवढा म्हातारा झाला तरी जगायचं होतं, तुला युद्ध करायला होता. आता म्या हातात रथाचं चाक घेतलं का मरायचंय? आता एक शब्द ऐका, तुम्ही म्हणणारा महाराज आहे गड्या,